आज मला केळफुलाच्या वड्या बनवायच्या आहेत। हे माझ्या घरचं केळफुल आहे। तर त्याच्या आपण अशा पाकळ्या काढून घ्यायच्या। मग पाकळ्या काढल्यानंतर त्या साफ कशा करायच्या बघा। प्रत्येक पाकळीतून हा असा भाग आणि हे दांडा असतो हा काढून घ्यायचा। काढल्यानंतर त्याला असं बारीक चिरून घ्यायचं, असा गुच्छ करून मग असं बारीक बारीक त्याला चिरून घ्यायचं। मग तुम्हाला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा असेल तर कांदा टाकू शकता। आता मी हे चिरलेलं आहे। आता ह्या चिरलेल्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये आम्ही कांदा घातला। त्यानंतर आपण इतर साहित्य त्याच्यात टाकून घ्यायचं। पहिलं म्हणजे बेसन टाकायचं। आता आपल्याला जेवढं हवं तेवढं बेसन टाकायचं। मी 2 चमचे बेसन टाकते। नंतर तांदळाचं पीठ टाकायचं। 2 चमचे बेसन टाकलं तर साधारण 1 चमचा तांदळाचं पीठ। नंतर आलं लसूणची पेस्ट। नंतर आपले सगळे मसाले। पहिला आपला घरगुती मसाला, हळद, नंतर धणा पावडर, जिरा पावडर, हिंग आणि आपल्या चवीनुसार किंवा आपल्या गरजेनुसार मीठ टाकायचं। अजून त्याच्यामध्ये मी थोडं ओलं खोबरं पण टाकणार आहे। आणि मग हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं। असं छान जरा मळून घेतलं। पाणी घालायची काही गरज नाही वाटत, पण तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं घालू शकता। नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। बंद। हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलं। आता गॅसवर तवा पण ठेवलेला आहे। गॅस लावून घेतला। आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। जास्तच काही तेल नाही टाकायचं। तेल टाकल्यानंतर त्याच्या एक छोटी छोटी अशी वडी थापायची। जरा पातळ थापायची म्हणजे ती शिजायला लवकर होते। गॅस मंद किंवा मीडियम ठेवायचा। छान झालेले आहेत। छान आपण थापलेले आहेत। आणि जी पहिल्यांदा टाकली होती तिला आता जरा आपण बाजूला करूया आणि तिथे दुसरी टाकू आणि तिला इकडे ठेवूया। आता मंद आपला गॅस आहे। त्या मंद गॅसवर छान होतील आपल्या वड्या।
हा तवा लोखंडी आहे. मी भाकऱ्यांसाठी चपात्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर करते. बघा साईडच्या पण वड्या छान व्हायला लागल्या. अशा वाळून घ्यायच्या म्हणजे दोन्ही बाजूनी छान शिजतात. आणि घरच्या केळफुलाच्या वड्या म्हणजे खाताना पण आपल्याला किती त्याचं समाधान असते. आणि एकदम ताजं असं हे केळफूल आहे, त्यामुळे त्या वडीला पण छान चव येईल. ही तशी ऑर्गॅनिक भाजी आहे, कारण केळीला आपण जास्त करून शेणखत टाकतो आणि शेणखतावर ही सगळे आपल्या केळी छान होतात. त्याला लोंगर पण, शेणखत जर आपण भरपूर टाकलं तर लोंगर पण खूप मोठी मोठी येतात आणि मग त्याचं हे केळफूल, त्यामुळे हे खाताना पण खूप समाधान मिळणार आहे. तर असं तुम्ही पण करून पहा.